सागर आहे. गणपती बाप्पा ही दुःख निवारण करणारी मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा ही सुखाची मूर्ती आहे. गणपती बाप्पा ही मानाची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पा ही पूजेची मूर्ती असल्यामुळे नामदेव महाराज या अभंगामध्ये सांगतात, देव गजानन कृपेचा सागर. गणपती बाप्पा हा कृपेचा सागर आहे. सागराची उत्पत्ती. सागर म्हणजे काय? बोला बोला. पाण्याचा भव्य दिव्य असतो तो सागर. त्याला समुद्र असं म्हटलं जातं. समुद्रामध्ये पाणी जर आपण मोजायला गेलो तर आपल्याला मोजता येईल काय? नाही मोजता येईल. पाण्यामध्ये किती पाणी आहे? समुद्रामध्ये किती लिटर पाणी? बोला. त्याला शांतीमध्ये नाही मोजता येणार. समुद्राच्या पाण्याचे मोज मापन आपल्याला ज्याप्रमाणे करता येणार नाहीये त्याप्रमाणे गणपती बाप्पा हा कृपेचा सागर आहे. मग गणपती बाप्पाने कोणावरती कृपा केली? गणपती बाप्पाने खऱ्या अर्थाने तुकोबांवरती कृपा केली. गणपती बाप्पाने खऱ्या अर्थाने देवांवरती कृपा केली. गणपती बाप्पाने खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्रांचे बंधू लक्ष्मणावरती सुद्धा कृपा केली आणि गणपती बाप्पाने दैत्यांवरती सुद्धा कृपा केली. हा साधू संत या जीवाचा उद्धार करतात. आई वडील मुलांचा उद्धार करतात. शिक्षक विद्यार्थ्यांचा उद्धार करतो. पण परमात्मा गणपती बाप्पा दुष्टांचाही उद्धार करतो आणि भक्तांचाही उद्धार करतो. देव गजानन कृपेचा सागर. विठ्ठल अभंगाच्या सुरुवातीला ऐका माय बाप्पा देव शब्द वापरला. काय शब्द वापरला? देव शब्द वापरला. या भारतीय संस्कृतीमध्ये ऐका 33 कोटी दैवत आहेत. किती दैवत आहेत ताई? 33 कोटी दैवत आहेत. कोटी म्हणजे कोटी संख्या नाहीये. पुन्हा ऐका 11 रुद्र आणि अष्टवसु म्हणजे 8 याची संख्या 33 होते. 33 कोटी दैवतापैकी 5 देवांची भक्ती करा. ऐका पुन्हा महत्वाचा मुद्दा आहे. किती देवांची भक्ती करायची आता आपण? किती? 5. 5 अधिक 5 अधिक 5 किती झाले? किती झाले? 5. 500 आणि 500 किती झाले? अजून तुमच्या पाठ आहे ना? 500 500 आणि 500 किती झाले? महिला म्हणजे तुम्ही उत्तर द्या. बघा 500 आले का? बोलत चला ना. आले का? आले का? 1500 2100 आले. 1500 आले. 1500 कुठे आहे? म्हणजे तुम्ही कोणाच्या बहिणी? या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आणि यांना किती चालू झाले आता? 1500 चालू झाले. 1500 असू द्या. पण या 1500 पैकी आपल्याला 5च पकडायचे. किती किती देवांची भक्ती करायची आपल्याला? हा बसोबाची भक्ती करायची का? खंडोबाची करायची. बांधावरच्या देवांची भक्ती करायची. या देवांना स्वतःच पोट भरता येत नाहीये. हा हेंदरी सेंदरी दैवते कोणती पूजी भूते केते आपल्या पोटाचे डरती मागती शिते अवदान. यानं जर खाना दिला नाही तर काय ते आपले पोट भरतील? आपले पोट भरतील भक्तांचा? या देवांची तुम्ही भक्ती करू नका. मग कोणत्या देवाची भक्ती? आई साहेब ऐका आपलं कसं आहे माहितीये का? वाढ आला की देव बदलतो. वाढ आला की देव, संवड आला की कोणाची पूजा करतो आपण? नम शिवाय ओम नम शिवाय हर हर नम शिवाय.
आता आपण काय भजन केलं कोणाचं म्हणजे आजचा वार कोणता सोमवार पकडा सोमवारी आपण भजन केलं कोणाचं केलं शंकराचं महादेवाचं केलं आता आपण मंगळवाराला मंगळवारी कोणाचं करतो आपण भजन गणपती बाप्पाचं गजानन गजानन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कोणता माराला ताई का मैं तो आरती उतारू संतोषी माता के संतोषी माताची आपण भक्ती करतो त्याच्यानंतर शनिवार आल्यानंतर मारुती रायाची माझ्याकडे बघू नका फक्त अवलंबन करा कोणा सांगा हा आमच्या जय दादांकडे पहा माझ्याकडे बघून काय दिसणार हा हळदी मध्ये आम्हाला उद्या वाढत लागते असं काय जमणार पण मारुती राय कसे होते कसे इकडे बघू नका तर त्याची भक्ती करायची हा ऐका शरण शरण हनुमंता तुझा हरो राम दूता आता शनिवार झाल्यानंतर हा मारुतीरायांची भक्ती केल्यानंतर आता काय येतो रविवार रविवार सगळ्यांचा आवडीचा बरं का असं काय आहे का रविवारी आल्यानंतर मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सोमवार आला की शंकर मंगळवार आला की गणपती बाप्पा बुधवार आले की विठ्ठल परमात्मा गुरुवार आले की दत्त भगवान परमात्मा शुक्रवार आला की संतोषी माता शनिवार आला की बजरंग बली आणि रविवार आला की खंडोबा देवा म्हणजे आपला पत्ता आहे काय पडते भक्ती करायची आपली व्याभिचार भक्ती आहे अशी भक्ती करता भक्ती करायची असेल तर फक्त 5 दैवत सांगितले क्रमांक 1 गणपती बाप्पा क्रमांक 1 भगवान विष्णू म्हणजे विठ्ठल परमात्मा क्रमांक 3 भगवान महादेव क्रमांक 4 आदिशक्ती दुर्गा माता आणि क्रमांक 5 सूर्यनारायण सूर्यनारायणाला घरातून निघताना नमस्कार करायची म्हणून गणपती बाप्पाला आग्रमानेचा पूजेचा मान दिला तो गणपती बाप्पा कृपेचा सागर आहे देव गजानन बाप्पाला माझं म्हटलं पाहिजे पण काय शोधत ठीक आहे आज परिस्थिती अशी आहे एका वेळेला चांगलं चालू असेल लोकांना काही लोकांना काय पडत नाही एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो ऐका कीर्तनाला गेल्यानंतर त्याने मला सांगितलं महाराज खूप पोट दुखते मला मी म्हटलं केव्हापासून पोट दुखतंय डॉक्टर कडे जायचं अलिबागला डॉक्टर आहेत अनेक डॉक्टर गेले कृष्णताईला अनेक डॉक्टर गेले महाराज पोट दुखायचं थांबलं काय दुखते पोट दुखते मी म्हटले मग आमच्या परिवारामध्ये एमजीएम हॉस्पिटल आहे लाईफलाईन हॉस्पिटल आहे तिथे उपचार करा त्याने सांगितलं एमजीएम काय अगदी मुंबईच्या हिरानंदानीमध्ये गेलो तरी सुद्धा माझं पोट दुखायचं थांबत नाहीये मग मी म्हटलं तुमचं पोट केव्हापासून दुखतोय काय म्हटलं मी त्यांना तुमचं पोट केव्हापासून दुखतंय तेव्हा त्यानंतर काय केलं शेजारीने बंगला बांधल्यापासून माझं पोट दुखतोय कधीपासून
शेजाऱ्याने बंगला बांधल्यापासून माझं पोट भरतंय. ऐका, आपण जर दुसऱ्याची निंदा करत असेल तर देव आपला माझा होणार नाही. आपण एखाद्या मुलीचं एखादा वड आला, एखादा स्थळ आलं आणि त्या मुलीचं कल्याण होत असेल तर तिचं लग्न होत असेल तर देव तुमचा होणार नाही. एखाद्याची जमीन हडप करत असाल तर तुमचा देव तुम्हाला मिळणार नाहीये. देव मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कमलपाडा गाव. या गावामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किती सोबत आहे, तुम्हाला धन्यवाद देतो अध्यक्ष साहेब. आमचे सगळे जैन दादा असतील, प्रवीण दादा असतील, दुसरे पण जैन दादा आहेत ना, तुम्ही आणि सगळे आले होते आपल्या भेटायला. सर्व महिला मंडळ, देवाला माझा म्हणा, हे सगळं नाशिवंत आहे. अशा देवांनी त्या दैत्यांचा नाश करण्यासाठी पार्वती मातेच्या पोटी अवतार धारण केलं. ऐका, देवाने अवतार, देव का अवतार घेतो तर देव भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी परमात्मा देव अवताराला येतो. भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवादे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि. युगे युगे धर्माचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचं निर्दलन करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी गणपती बाप्पा अवताराला आला. कोणाचं रक्षण करण्यासाठी? देवांचं. नरांतक नावाचा एक राक्षस उन्मत झाला होता. आपली कथा चालू झाली बरं का. नरांतक नावाचा राक्षस पाताळामध्ये उच्चार बांधला. मृत्यू लोकामध्ये, स्वर्गामध्ये, सगळ्या त्रिलोकामध्ये उच्चार बांधला नरांतक नावाच्या राक्षसाने. अगदी देवांना सोलोकी पडू केले आणि दुष्टांना, साधू संतांना त्यांनी काय केलं, वध केलं. आणि सगळे देवतांनी सभा आयोजित केली. देवतांनी सभा आयोजित केल्यानंतर या नरांतक नावाच्या राक्षसाचा कसा नाश होईल त्याचा सगळ्यांनी विचार केला. सगळ्या देवांनी माघार घेतली, पण नरांतक नावाचा राक्षस मात्र काही मृत्युमुखी पडेना. मग सगळ्या देवतांना, भगवान विष्णूंना, भगवान शंकरांना, सगळ्या देवतांना गणपती बाप्पांची आठवण झाली. कोण गणपती बाप्पा? ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या आणि जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थवती प्रकाशू आणि भरे निवृत्ती दासू अवधारी बोधी. कोण गणपती बाप्पा? गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे पुत्र आहेत. मग गणपती बाप्पा जर भगवान महादेवांचे पुत्र आहेत, मग लग्नामध्ये, विवाहामध्ये पहिली पूजा कोणाची केली जाते? मांडव स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा केली जाते. मग गणपती बाप्पाचे पप्पा कोण? गणपती बाप्पाचे पप्पा कोण? भगवान शंकर. भगवान शंकराच्या लग्नाच्या दिवशी कोणत्या गणपतीची पूजा केली? कोणत्या गणपती बाप्पाची पूजा केली? प्रश्न आहे. आणि गणपती बाप्पा म्हणजे सगळ्या देवांचा मायबाप, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. आणि हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकाल ब्रह्मा, उकार विष्णू, अकार महेश जाणीला. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न. आणि तो हा गजानन माय बापा त्या गणपती बाप्पाची आराधना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा अविनाशा सकल देवादि देवा कृपालवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा. गणपती बाप्पाची आराधना केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि सांगितलं, हे गणराया, हे गजानना, हे सुखकर्ता, हे दुःख हरता, हे पार्वती नंदना, हे गणेशा, तू सगळ्या गणांचा ईश आहे. तू सगळ्या गणांचा अधिपती आहे. एकच मागणं आहे. काय? नरांतक नावाचा राक्षस उन्मत झालेला आहे. त्या राक्षसाचा तुम्हाला नाश करायचे. गणपती बाप्पाने अवतार धारण केलं आणि अवतार धारण केल्यानंतर गणपती बाप्पाने त्या नरांतक नावाच्या राक्षसाचा काय केला? वध केला. नरांतक राक्षसाचा वध केला. ज्या दिवशी गणपती बाप्पाने अवतार धारण केलं तो दिवस म्हणजे आजचा माघी गणेश उत्सव. आजच्या दिवशी गणपती बाप्पाने तिसरा अवतार धारण केलं. गणपती बाप्पाने 3 अवतार धारण केले.
पार्वती मातेने तो महिलापासून तो बाळ तयार केला, तो भाद्रपद महिन्यामध्ये माझ्या गणपती बाप्पाने अवतार धारण केलं. त्याच्यानंतर मध्ये गणपती बाप्पाने त्याचं नाव विनायक, आणि आजच्या दिवशी गणपती बाप्पाने शुक्ल या माघी महिन्यामध्ये आजच्या दिवशी 12:40 गणपती बाप्पाने परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ज्या नराधम नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी अवतार धारण केला, तो दिवस म्हणजे आज देव परमात्मा अवताराला आले. आणि देव परमात्मा अवताराला आल्यानंतर सगळ्यांना काय होतो? आनंद होतो. बाळ आपल्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्याला काय होतो? आनंद होतो. मुलगी जन्माला आल्यानंतर होतो ना, मुलगी जन्माला आलीच पाहिजे. आई वडिलांची सांभाळ करणारी जगातली कोण असेल तर ती आपली मुलगीच आहे. मुलं बाळ प्रॉपर्टीसाठी भांडतात, पण मुलगी आपल्या आई वडिलांची काय करते? चिंता करते. जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत मुलीला माहेर आहे. ध्यानात घ्या, एकदा का आई वडील निघून गेलात की मुलीचं माहेर पण सुद्धा निघून जात. म्हणून मुलगी सुद्धा वाचवा. काय? मुलीला वाचवा, भ्रूण हत्या करू नका. म्हणून अशा पद्धतीनं भगवान परमात्मा अवताराला आले. भगवान परमात्मा अवतार सगळ्यांना आनंद झाला. देवाने पुष्पवृष्टी केली. स्वर्गावरून पुष्पवृष्टी केल्यानंतर ज्याप्रमाणे देवाने पुष्पवृष्टी केली त्या पद्धतीनं आपल्याला देवाच्या वरती पुष्प अर्पण करायचे, पुष्पवृष्टी करायची. कशा पद्धतीने करायची ऐका. आपलं कीर्तन करतो, कशा पद्धतीने पुष्पवृष्टी करायची. आपण शेतामध्ये दगड फेकतो, अशा पद्धतीनं करायची, अशी नाही. कशा पद्धतीनं? अगदी भावनेनं. देवाला काय आवडतं? महाराज सांगतात आपण त्याच्या तिसऱ्या क्षणामध्ये मोदक आवडी उंदीर वाहन. देवाला मोदक आवडतात. कोणते आवडतात? पिठाचे मोदक नाहीये, गव्हाचे मोदक नाहीये, तिळाचे मोदक नाहीये, तर देवाला भावाचे मोदक आवडतात. कशाचे आवडतात? भाव कुठे असतो? काही लोक भाव खातात, माझी गाडी, तो भाव वेगळा. हा भाव म्हणजे भक्ती, हा भाव म्हणजे प्रेम, हा भाव म्हणजे श्रद्धा. देवाला भावाचे मोदक आवडतात. आणि ते मोदक देवाला आवडत असताना आपल्या हातामध्ये आता पुष्प आहे, ते पुष्प अर्पण करताना देवाला अत्यंत आपली काही इच्छा असेल, आपले काही नवस असतील, आपले काही दुःख असतील, त्या पुष्पाच्या दृष्टीने देवाला या ठिकाणी अर्पण करायचंय. भजन होईल आणि भजन झाल्यानंतर एक गजर होईल आणि गजरामध्ये आपण कुंडली कवच चालू असताना देवाला पुष्प अर्पण करायचे. देव गजानन सांभाळ भक्तांचा तो, पूजन करिता संकटे नाथजी, करी भक्तांची कुंडली